हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी भडकले आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे। आता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबर हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे। राज ठाकरे यांनी मात्र यावर संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रात आता पहिलीपासून हिंदी सक्तीची, राज ठाकरे भडकले। हिंदू आहोत, हिंदी नाही, आता संघर्ष अटळ। मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी बरोबर आता हिंदी सक्तीची करण्यात आली आहे। पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावरून राज ठाकरे भडकले। हिंदू आहोत, हिंदी नाही, संघर्ष अटळ असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही राज ठाकरे। मी स्वच्छ शब्दामध्ये सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही देशाची आणि इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रामध्ये का म्हणून पहिलीपासून शिकायची। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रामध्ये संघर्ष अटळ आहे। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाम घडवत आहे। आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष घडवून फायदा काढून घेण्यासाठी सगळा अट्टहास सुरू आहे। या राज्यातील मराठीतर भाषकांनी सरकारचा हा डाव समजून घ्यावा। राज्यशालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही। त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? अशी सक्ती दक्षिणेच्या राज्यामध्ये कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकार पेटून उठतील। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना? मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे। सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावे। आज भाषा सक्तीची करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील। म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही। राज ठाकरे। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे। त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील